दम भरलेला आहे. या पायऱ्या जरी उतरताना दम भरलेला असेल, तरी हा एक सुंदर अनुभव आहे. नमस्कार, मी दुर्गा पारकर. कोल्हापूरवरून निप्पाणीला हायवेवरून जात असताना हे असे श्री दत्त देवस्थान मठ आडी अशी कमान दिसून येते. इथून आत गेल्यावर श्री मल्लिकार्जुन देव डोंगर मठ आडी असे फलक दिसून येते. त्यानंतर या कमानीतून आत गेल्यावर हा असा आडी डोंगर थोडासा तीव्रच आहे, पण रस्ता अतिशय चांगला असल्यामुळे अगदी 5 मिनिटात आपण मंदिराजवळ जातो. या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे रामायण काळात हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्या डोंगराचा काही भाग या ठिकाणी पडला आणि या डोंगराची उत्पत्ती झाली. या डोंगरावर महादेवाचे स्वयंभू मंदिर आहे. या मंदिराविषयी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण त्याच मंदिरापासून जवळ असणाऱ्या श्री गुरुदेव दत्त मंदिरात जाणार आहे. या मंदिरात जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटं पायी कच्चा मार्ग आहे. मंदिरापर्यंत जो कच्च्या मार्गाने पोहोचण्याचा प्रवास आहे तो खूपच सुखदायक आहे. निसर्गाच्या कुशीतून चालण्याचा जो अनुभव आहे तो शब्दात व्यक्त करता येत नाही. तो इथे येऊन अनुभव घेणाऱ्यालाच समजू शकतो. दम भरलेला आहे. या दत्त मंदिरात जात असताना या पायऱ्या उतरताना एक सुंदर अनुभव येत आहे. हे वातावरण आताच किती सुंदर आहे. पावसाळ्यात हा निसर्ग हिरवागार होत असेल ही कल्पनाच मनाला भावून जाते. दर्शनाला जात असताना ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि पावसाळी वातावरण सुरू झाले आणि तेवढ्यात पाऊस येऊ लागला. हा ऊन पावसाचा खेळ आणि त्यातून अंगावर पडणारे हे पावसाचे थेंब जणू मोतीचा स्पर्श देत आहेत असा अनुभव येत आहे. या ठिकाणी पूर्वी फक्त दत्त महाराजांच्या पादुका होत्या. आजूबाजूला संपूर्ण जंगल होते. सध्या राजीवजी महाराजांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी भव्य मंदिर उभारले गेले आहे आणि येण्या जाण्यासाठी मार्गही निर्माण केला आहे. या द्रोणागिरी पर्वतापासून बनलेल्या डोंगरावर श्री गुरुदेव दत्तांचे एक सुंदर मंदिर आहे. देवदत्त. या द्रोणागिरी डोंगर दरीच्या अगदी मध्यभागी वसलेले हे दत्त महाराजांचे मंदिर पुरातन आणि पवित्र स्थान आहे. अशाच प्रकारच्या प्राचीन मंदिराविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.